नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 22 जानेवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र शतधारक आहे. योग वरीय आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:54 ते 11:16 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:14 ते 1:02 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2 वाजल्यापासून ते 3:22 आणि यमगंड काळ सकाळी 7:10 ते 8:32 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र राहू बरोबर युती योग करेल. गुरु बरोबर त्रिकोण योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युती योग करेल. प्रियातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुम्ही मार्गी लावू शकाल. मात्र पैशाचे व्यवहार करताना काळजी घेणं आवश्यक राहील. खर्च आणि गुंतवणूक यावर लक्ष ठेवा. आर्थिक संदर्भातले व्यवहार करताना कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युती योग करेल. विद्यातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे किंवा करिअर आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज बघू शकते. सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यापासून थोडंसं अलर्ट राहणं गरजेचे राहील. गैरसमज होण्याची शक्यता जास्त राहील आणि त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला मिळू शकेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युती योग करेल. तुमच्याच राशीतील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसेल. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगल्या इंट्युशन्स मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युती योग करेल. व्ययातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनांना बळी पडू नका. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातल्या काही त्रासाने जर तुम्ही ग्रसित असाल तर तत्संबंधी काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभार्थी गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र, गैरसमज अशा प्रकारचं वातावरण तयार होईल आणि त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होण्याची शक्यता जास्त राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. भावनेच्या भरात जाऊन कुठलीही गोष्ट आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र द्वितीयोग करेल. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्याच तिकडच्या ज्या व्यक्ती असतील त्यापासून सावध राहणं गरजेचं राहील. ऑफिस पॉलिटिक्ससारखी काही अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. अतिभावनाशील होऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण खेळ. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या, गैरसमजाचं वातावरण तयार होऊ शकेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकेल. गैरसमज हे त्यामागचं कारण असेल. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस घाई गडबडीचा दिसू नये. किरणं वगैरे जास्त होईल. मात्र कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून पैशाच्या संदर्भातले व्यवहार, आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी जपून करणं गरजेचं राहील. चुकीच्या आर्थिक व्यवहाराचा फटका आजच्या दिवशी बसू शकेल. खर्च आणि गुंतवणूक याकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले त्राससुद्धा आजच्या दिवशी डोक्यावर काढू शकतील. या नंबरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणामुळे तुमचे अंदाज चुकू शकतील. गैरसमजामुळे तुमची इमेज धूसर होण्याची शक्यता राहील. तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे सुद्धा प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या.
आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. फसवलं जाणं, चुकीचे निर्णय घेणं असे काही अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. सावध राहणं अत्यंत गरजेचं राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 22 जानेवारी 2026 करताना संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.